मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या आज प्रकट दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यासाठीच आज बनवायला घेते आहे स्वामींसाठी शिऱ्याचं नैवेद्य. त्यासाठी आपण आधी थोडंसं तूप घेऊया. तूप छानपैकी कडलं आहे, कारण आधीच मी कढई गरम करायला ठेवली होती. थोडेसे आधी काजू बदाम मी थोडं तुपात फ्राय करून घेते. तुम्हाला हवं तसं तुम्ही घेऊ शकता. मी काजू बदाम आणि पिस्ता होते घरात, ते थोडे घेतले. काजू बदाम मी काढून घेतले आणि आता त्यामध्ये टाकते रवा 1 वाटी. आणि हा रवा मस्तपैकी गुलाबी होईपर्यंत तुपामध्ये आपण परतून घेऊया. रवा कुठे जळायला नको, खाली लागायला नको म्हणून कंटिन्यूस हलवत आहे मी, पलते आहे. रवा आता छानपैकी परतून घेतला आहे. आणि आज विशेष म्हणजे मी यामध्ये दूध नाही टाकणार आहे, फक्त पाण्यामध्ये हा रवा बनवणार आहे. रवा परतून घेतला आणि यातच मी थोडी साखर ॲड करते. आमच्याकडे कमी गोड खातात, थोडीशी साखर ॲड केली, ती देखील मी आता परतून घेते. ज्या स्टाईलने बनवतो ना त्या पद्धतीने, थोडीशी फटाफट बनवण्याची पद्धत आहे. प्रत्येकजण रवा हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो, पण थोडी घाई आपल्याकडे सकाळच्या वेळेला असते म्हणून आज शॉर्टकट. नंतर मी इथे ना पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता हे पाणी ओतायचं मला रव्यामध्ये. रवा आधी गुलाबी झाला मस्तपैकी, साखर देखील एकजीव झाली आहे. तर यामध्ये मी पाणी ॲड करते. त्याला हवं तेवढं पाणी ॲड. रवा त्यामध्ये पूर्ण व्यवस्थित शिजायला हवा. आता वरून मी हे तेलात फ्राय केलेले काजू बदाम ॲड करते. यामध्येच तूप ओतलेलं म्हणून हे पाणी थोडंसं त्यामध्ये ॲड करून ही वाटी अशी, म्हणजे तूप वाया नको जायला. आणि ते वेलची पूड आणि केसर आहे ती मी ॲड करते. केसर अगदी चिमूटभर टाकलं आहे. याच्यामध्ये मी आता ही केळीचे काप करून ठेवले. एक छोटंसं केळ, केळ्याने पण रव्याला खूप छान टेस्ट येते. आलटून पलटून व्यवस्थित परतून घेतलं. आणि आता रव्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे. आणि आता यामध्ये ताटावर पाणी ठेवून थोडं वाफेवर याला शिजू देणार आहे. एक 5-6 मिनटं आपला रवा रेडी. वाफेवर ठेवलेलं हा शिरा आता झाकण काढून बघते रेडी झाला की नाही. बघा मस्तपैकी वाफ आली आहे. पूर्णपणे आपला रवा हा शिजलेला आहे आणि हा नैवेद्यासाठी मला आता तयार झाला आहे. नक्कीच एकदा ट्राय करून बघा हा रवा अशा पद्धतीने. स्वामींसाठी नैवेद्य हा तयार झालेला आहे शिऱ्याचा. सकाळी बनवला आहे. आता बघूया दुपारपर्यंत काय बनवता येईल.